न्याय मिळावा म्हणून न्यायालयाची पायरी चढणाऱ्या हजारो नागरिकांसमोर तारीख पे तारीखचे चक्र थांबण्याची चिन्हे अद्यापही दिसत नाहीत. वाढती गुन्हेगारी, तिचे बदलते स्वरूप, शासकीय यंत्रणांकडून जनतेच्या प्रश्नांकडे होणारे दुर्लक्ष आणि बदलती सामाजिक परिस्थिती यामुळे न्यायालयात दाखल होणाऱ्या प्रकरणांची संख्या गेल्या काही वर्षात सातत्याने वाढत आहे. याचा थेट परिणाम म्हणजे प्रलंबित खटल्यांचा वाढता डोंगर. 15 नोव्हेंबर 2025 अखेर पुणे जिल्ह्यात दिवाणी आणि फौजदारी मिळून तब्बल 7,59,398 खटले प्रलंबित असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली. यात दिवाणी स्वरूपाचे 1,56,983 तर फौजदारी स्वरूपाचे 6,02,415 खटले प्रलंबित आहेत. यापैकी 93,953 खटले 5 वर्षांपासून तर 55,286 खटले 10 वर्षांहून अधिक काळापासून प्रलंबित असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे नव्याने दाखल होणाऱ्या प्रकरणांचा निकाल कधी लागणार याची चिंता आता पक्षकारांना सतावत आहे. न्याय उशिरा मिळणे म्हणजे न्याय न मिळण्यासारखेच, ही उक्ती पुणे जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये अक्षरशः खरी ठरताना दिसते. या प्रकरणांची वाढती संख्या आणि प्रलंबित खटल्यांचा आकडा यामुळे न्यायालयीन यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. न्याय मिळण्यास होणारा विलंब हा फिर्यादींचा कायद्यावरील विश्वास डळमळीत करतो, तर आरोपींवरील कायद्याची भीतीही कमी करतो. त्यामुळे न्याय व्यवस्थेवरील हा वाढता ताण कमी करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि न्यायालयीन यंत्रणा अधिक सक्षम करणे अत्यावश्यक असल्याचं मत शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील वकिलांनी व्यक्त केलं आहे. गरज आहे ती न्याय प्रक्रियेला गती देण्याची, अन्यथा तारीख पे तारीखच्या चक्रात अडकलेल्या हजारो नागरिकांना न्यायाची वाट आणखी लांबण्याची भीती व्यक्त केली जाते. पोलीस न्यूज ब्युरो.